यानंतर एक मोठी बातमी, भारतीय सैन्याला मोठं यश आलेलं आहे। सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न पाकिस्तानचा भारतीय सैन्य दलांनी हाणून पाडलेला आहे। बीएसएफनं घुसखोरीचा हा प्रयत्न मोठ्या प्रमाणात हाणून पाडलेला आहे। खरं तर तिन्ही मुख्य सैन्य दल आणि त्यानंतर आता बीएसएफ सुद्धा या भागांमध्ये कार्यरत झालेला आहे। बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवान सुद्धा आता पाकिस्तानाविरोधात लढतायत, त्यांच्या विरोधात लढा देत आहेत आणि यात यशस्वी होत आहेत। आपण पाहतोय अनेक भागांमध्ये खरं तर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि भारतानं पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवून लावलेले आहेत। श्रीनगर, चंडीगड, भुज आणि अशा सगळ्या ठिकाणी खरं तर पाकिस्ताननं रात्री गोळीबार करायला सुरुवात केली होती, आगळीक करायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर भारत शांत बसला नाही आणि भारताने अगदी भारताच्या नौदल, वायुदल आणि लष्कर, सैन्य दलाने, भूदलाने सुद्धा हल्ला करायला सुरुवात केलेली आहे। चारी बाजूंनी पाकिस्तानला घेरण्यात आलेलं आहे। तर यानंतर थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आमच्या सोबत आहेत। मनोज, काय सांगशील? खरं तर तिन्ही सैन्य दल आपली आता ऍक्टिव्ह मोड मध्ये खऱ्या अर्थाने आलेली आहेत आणि ऑपरेशन सिंदूर पार्ट 2 आता सुरू झालेला आहे, खरं तर म्हणायला हरकत नाही। आणि कालच खरं तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही घोषणा केली होती की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाहीये आणि हे सगळं असतानाच पाकिस्ताननं सुद्धा वारंवार गोळीबार केला आणि त्याला आता उत्तर देण्यात येतोय। सगळ्या बाजूने पाकिस्तानची कोंडी होते आणि आता हळूहळू पाकिस्तानची पिछेहाटच होते असं चित्र दिसतंय, काय सांगशील? नक्कीच नेहा, आपण बघितलं तर जम्मू काश्मीर पहलगाम येथे जो दहशतवाद्यांकडनं हल्ला करण्यात आलेला होता, अचानक हा हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये आपण बघितलं 26 पर्यटक आपले मृत्युमुखी पडलेले होते आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितलं होतं की कोणालाही यामध्ये सोडणार नाही आणि त्यानंतर आपण बघितलं आपला जो ऑपरेशन होता सिंदूर, त्याच्याद्वारे आपण बघितलं पाकिस्तानवरती भारताने हल्ला केलेला होता आणि त्यामध्ये सर्व दहशतवाद्यांचे 9 ठिकाण हे उद्ध्वस्त केलेले होते आणि त्यानंतर आपण बघितलं तणावाचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे आणि या तणावाच्या वातावरणामध्ये आपण बघितलं काल पाकिस्तानकडनं ड्रोनच्या आणि मिसाईलच्या मार्फत भारतावरती हल्ला करण्यात आलेला। आपण बघितलं राजस्थान, पंजाब आणि जम्मू या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला होता, पण आपण बघितलं या ठिकाणी देखील भारताने बाजी मारलेली आहे। भारताने जे मिसाईल आहे ते S-400 तसेच सॅम या शस्त्रास्त्राद्वारे ते नष्ट केलेले आहे, त्यांचा डाव हा हाणून पाडलेला आहे आणि त्यानंतर आपण बघितलं पाकिस्तानला उत्तर हे भारताने दिलेलं आहे। पाकिस्तानच्या आपण बघितलं लाहोर, कराची तसंच रावलपिंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं आपले शस्त्रास्त्र सोडले होते। आपण या ड्रोनद्वारे हल्ला केला होता आणि त्या ठिकाणी देखील त्यांचे जे ठिकाण आहेत दहशतवाद्यांचे ते देखील या ठिकाणी नष्ट करण्यात आलेले आहेत आणि आता आपण बघितलं आपले तिन्ही दल हे ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि प्रत्येक पाकिस्तानच्या उत्तराला या ठिकाणी भारताकडनं उत्तर हे दिलं जात आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक ही बोलवलेली आहे। त्यामध्ये सर्व तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांना ही बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व राज्यांचे अधिकारी देखील हे उपस्थित राहणार आहेत आणि महत्त्वाची बैठक मानली जाते, कारण की आपण बघितलं मुंबईवरती देखील दहशतवाद्यांकडनं हल्ला हा केला जात आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी अगोदर देखील दहशतवाद्यांकडनं हल्ला केला गेलेला आहे आणि त्यानंतर ही सुरक्षा कशा प्रकारे वाढवावी आणि कशा प्रकारे आपण नागरिकांमध्ये आपण सुरक्षा देऊ शकतो या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीला महत्त्व आहे। आणि आपण बघितलं ज्या प्रकारे समुद्र किनारा हा मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे आणि समुद्र किनाऱ्यावरून देखील हल्ला हा करण्यात आलेला होता आणि त्या दृष्टीने देखील आपण बघितलं समुद्र किनारपट्टीवरती देखील आपण बघितलं कशा प्रकारे उपाययोजना करू शकतो आणि कशा प्रकारे आपण या ठिकाणी आपली सुरक्षा यंत्रणा वाढवू शकतो या बैठकीमध्ये सर्व नक्कीच मनोज, या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद। तू या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्सवर नजर ठेवून राहा, आम्ही तुला वेळोवेळी संपर्क करण्याचा